नमस्कार मैत्रिणींनो, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की पावडर कसली आहे आणि कशासाठी बनवली आहे. तर असे व्हिडिओ बनवलेत मी, तेलकट, तिखट, गोड, व्हेज, नॉन व्हेज. आता म्हटलं ही पावडर बनवूया. ह्या पावडर बनवण्यामागे माझा अनुभव आहे, तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. आणि ही पावडर माझ्याकडे कायमची असते. 6 वर्ष झाली, तर ती संपली होती, मला बनवायचीच होती. तर म्हटलं तुम्हाला दाखवावी बनवून आणि त्याचा अनुभव पण शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ मी बनवते. तर माझ्या मिस्टरांना सायनसचा त्रास होता, तर सर्दी व्हायची आणि ताप पण यायचा, त्यामुळे थकवा होता. डॉक्टरची औषधं चालूच होती, पण म्हटलं चला आयुर्वेदिक पण काहीतरी करावं, म्हणून ही पावडर बनवली. आणि आज 6 वर्ष झाले, तर त्याचा रिझल्ट खूप छान मिळाला आहे. पूर्णपणे सायनसचा त्रास कमी झालेला आहे, पूर्णपणे कमी झाला आहे. आणि कफ बीप पण कमी झाला आहे. आणि आज वर्ष 55 वर्ष आहे, पण एकही डायबिटीजची गोळी नाही की प्रेशरची पण गोळी चालू नाही आहे. असं आरोग्य ठणठणीत आहे. तर आयुर्वेदिक म्हटल्यानंतर थोडासा रिझल्ट यायला वेळच लागतो, लगेचच रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी संयम पण असणं फार गरजेचं आहे. हे बघा, या मोठ्या क्वांटिटीमध्ये भरून ठेवते मी. 1 किलोची बरणी आहे ती, तर ती भरून ठेवली आहे. आणि हे थोडंसं मी रेग्युलर वापरण्यासाठी. हे सगळे पदार्थ आहेत, ते सगळे पचनशक्ती वाढवणारे पदार्थ आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे सगळे पदार्थ आपल्या किचनमध्ये असतात, फक्त एक पदार्थ सोडून बाकी सगळे पदार्थ आपल्या किचनमधलेच आहेत. बघूया काय आहेत ते. ही जवस, ॲक्च्युली आळशी म्हणतात त्याला. तर ही आळशी कफासाठी एक उत्तम, आणि डायबिटीसवाल्यांसाठी सुद्धा, वजन कमी करण्यासाठी सुद्धा. हे बडीशोप, ती पण आपल्या जेवल्यानंतर पचनशक्ती सुधारण्यासाठी, म्हणजे जेवलेलं पचण्यासाठी आपण खातो. हे ओव्याचा पण सर्दीला, पचनशक्ती वाढवण्याला उपयोग होतो. हे जिरं पण जेवल्यानंतर जर एक चिमूटभर चघळलं तर जेवलेलं जेवण जिरतं चांगलं. ही मेथी पण वजन कमी करण्यासाठी, आणि मेथीचे अनेक फायदे आहेत. डायबिटीसवाल्यांसाठी तर उत्तम. आणि हे कारळं, इथे मुंबईच्या ठिकाणी त्याला, किंवा आपल्या शहरी भागात त्याला कडूजिरं म्हणतात, गावाकडे त्याला कारळं म्हणतात. तर ही कारळं आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतात, तुम्ही आणू शकता. आणि ह्या सगळ्या पदार्थांना चव येण्यासाठी हे थोडंसं काळं मीठ. तर असे पदार्थ आहेत. ही लोखंडाची कढई, मी ही खास हे सगळे जिन्नस भाजण्यासाठी घेतलेली आहे, आणि ह्याच्यामध्येच भाजते मी. तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भांड्यामध्ये भाजू शकता, असं काही नाही. तर ह्याच्यामध्ये बारीक गॅसवर छान भाजले जातात पदार्थ. बारीक गॅसवरच भाजायचे, लो फ्लेमवर, कारण ते त्यांचं मॉइश्चर कमी होऊन कुरकुरीतपणा आला पाहिजे. पावडर फाईन बारीक झाली पाहिजे. हे बघा, हे भाजून झालेत. बारीक पावडर झाली पाहिजे, जेणेकरून ती पाण्यात विरघळेल आणि खायला जड जाईल. आम्ही आज एवढे वर्ष खातो, त्यामुळे आम्हाला आता काय वाटत नाही त्याचं, पण सुरुवातीला खाणाऱ्याला थोडंसं जडच जाईल. तर हे बघा, असं पाणी गरम करायचं आणि त्यात चिमूटभर टाकायचं आणि प्यायचं झोपायच्या आधी 1 तास. चला मग, तुम्ही पण करून बघा. आरोग्य सांभाळा, तब्येत ठणठणीत ठेवा. धन्यवाद.